करता समोर बसलेले सर्व माझे ज्येष्ठ मतदार बांधव, माझ्या उजव्या बाजूला बसलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, उपस्थित सर्व सुजाण मतदार भावांनो, बहिणींनो, तरुण मित्रांनो आणि पत्रकार बांधवांनो, खरं तर मी आता वेळेवर आलेला पाहुणा आहे. काल परवा अपप्रचार सुरू झाला की अजितदादांची सभा रद्द झाली. काही लोक म्हणायला लागले अजितदादांची सभा रद्द केली. काही लोक म्हणायला लागले मीनलताई ह्या फक्त उभ्या आहेत आणि नंतर त्या शिंदे सेनेसोबत किंवा आणखी काय असं अपप्रचार करायला लागला की तिकडे पण जाऊ शकतात आणि इथं सभाच होणार नाही. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, तुम्ही रोज आता सोशल मीडिया बघता, अजितदादांच्या दिवसाला 12 ते 15 विधानसभा मतदारसंघामध्ये सभा सुरू आहे. आम्ही पण आता 8 दिवसांपासून सातत्यानं फिरतोय. पण एखादा व्यक्ती सकाळी 5 वाजता उठून रात्री 12-1 वाजेपर्यंत, कारण तुमच्या सभेला यावं हा फोन मला विनंती आहे, परवाच्या दिवशी रात्री 2 वाजता दादांचा आला होता. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 10% महिलांना जे आपण राजकीय प्रतिनिधित्व दिलं त्यात आपल्या उच्च शिक्षित असलेल्या मीनलताई उभ्या आहेत. त्यामुळे तू कुठल्याही परिस्थितीत निवडून जा आणि बाकी एखादी सभा मागं पुढे झाली तरी चालेल. आणि म्हणून आज सकाळी एक सभा मी स्किप केली. संध्याकाळी 4:30ला, 5:30ला, 7:30ला 3 सभा माझ्या मोर्शीवरून विधानसभा मतदारसंघात आहेत आणि तुमच्या लोकांच्या आशीर्वादामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकार्यामुळे सोलापूर विमानतळावरून मलाही स्पेशल विमान आहे. म्हटलं आपल्याला विमान येऊन मिळालं पक्षाकडून, याच्यापेक्षा आणखी काय आनंद पाहिजे. तरी मी 12:15 वाजता हे थांबेल, इथं थांबणार. त्याच्यानंतर मी माझ्या पुढच्या प्रचार सभेला जाणार. खरं तर मला आनंद या गोष्टीचा वाटतो की स्वर्गीय गणपतराव साठे साहेबांच्या राजकीय वारसा चालवत असताना आदरणीय ताईंनी आपलं जे LLM हे उच्च शिक्षित जे त्यांनी काही शिक्षण घेतलेलं आहे त्या भरोशावर तुमच्या माड्याची नगरपालिका असेल त्या नगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं. हजारो घरकुलं त्यांनी आणली. 500 ते 700 महिलांच्या बचत गटाला बाहेर देशात त्यांनी बाजारपेठ उपलब्ध करून दिली. 12 नगरसेवक ताईंनी स्वतःच्या बळावर निवडून आणले. जिल्ह्यातील त्या प्रथम उमेदवार ठरल्या. आणि असं असताना सुद्धा अशा प्रकारे संभ्रम निर्माण करणं, मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, राष्ट्रमाता जिजाऊंचं नाव घेणारे आपण, पण आपली एखादी महिला भगिनी जर निवडणुकीच्या रणांगणात उभी असेल तर महाराष्ट्राचा इतिहास साक्षी आहे ताई. ज्या ज्या वेळेस स्त्रियांनी युद्ध आपल्या हाती घेतलं, ते रणांगणावरचं असो किंवा समाजकारणातलं असो किंवा राजकारणामधलं असो, त्यावेळी प्रस्थापितांना त्यांनी गाडलं, त्यांना मूठ टाकलेली. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज गादीवर आले आणि संभाजी राजांच्या हत्येनंतर छत्रपती ताराराणींनी हातात सूत्र घेतली होती स्वराज्याची. इंग्रज देतात दिल्ली झाली दिलवाली, दिल्ली शाचे गेले पाणी, रामराणी ताराराणी भद्रकाली कोपली. आणि त्याच जिजाऊचा, त्या अहिल्याबाईचा, त्या सावित्रीबाईचा वारसा जपण्याकरता मीनलताई आज या माढा विधानसभा मतदारसंघामध्ये उभे आहेत. आता तुमच्यापुढे 3 प्रश्न आहेत. 20 तारखेला आपल्याला निवडून द्यायचं तर नेमकं कोणाला निवडून द्यायचं, का निवडून द्यायचं? आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, शीतावरून भाताची परीक्षा. पिंपळनेरवरून हायवेवर येत असताना गेल्या 25 वर्ष, मला ते मोबाईलला किती वर्ष, 30 वर्षापासून ज्या बबनदादांनी तुमच्या माढा विधानसभेवर अधिराज्य केलं, पिंपळनेरवरून आळंदच्या हायवेवर लागत असताना मी तो रस्ता बघितला. त्यातूनच कळलं शीताहून भाताची परीक्षा मतदारसंघातलं एक गावाचा रस्ता घडत. आता 5-10 दिवसापूर्वी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री ज्यावेळेस महायुती सरकारमध्ये आम्ही सामील झालो त्यावेळेस आम्हाला लोक नावं ठेवायला लागली. त्यामध्ये बबनदादाही होते ना, ऍप्टिट्यूडवर बबनदादाची सही आहे. आता 8 दिवसापूर्वी दादांकडून रजितांकडून 1,500 कोटी रुपयाचा निधी आणला. 1,500 कोटी रुपये निधी आणला. मला त्या आपल्या आमदार निवासला भेटले आता 8 दिवसापूर्वी मुंबईला.
दादाची तब्येत बरी होती. मी विचारलं पण दादा तब्येत कशी आहे? म्हणजे तब्येत थोडीशी नाजूक आहे. म्हटले यावेळेस निवडणूक लढवता का नाही? माझी काही इच्छा नाही आता निवडणूक लढवायची. दादांनी खूप आशीर्वाद दिले, पाठबळ दिले, मला जनतेची सेवा करणारी, मी काही यावेळेस निवडणूक लढवणार नाही. म्हटलं बघा तिथं त्या निलेश लंकेसारखं करा, तिकडून 3,000 कोट न्यायचे, तिकडून 2 मग सांगायचे आम्ही 5 तत्वनिष्ठ असं नका करू. नाही म्हणजे काही झालं तर आम्ही अजित दादांना सोडणार नाही. आता अजित दादांना सोडणार नाही यांनी 2 अर्थाने म्हटलं का असं मला वाटायला लागलं. अजित दादांना सोडणार नाही की अजित दादांना सोडणार नाही? अरे अजित दादाच तुम्हाला सोडणार नाही. तुम्ही कशाला काळजी करता? 1500 कोटी रुपये तुम्ही घेऊन गेला. 8 दिवसांपूर्वी आपल्यासोबत बोलला. आता म्हणता मला माहित आहे, आता त्यांना माहित होतं की आपल्याला आता आपली पुढची पिढी आणि पुढच्या पिढीनं बापदादांचं कर्तृत्व किती दिवस सांगायचं. आता नवीन उमेदवार आहेत त्यांचे चिरंजीव सफरचंद, मला वाटतं काहीतरी सफरचंद निशाणी आहे ना. आता गावी सफरचंद सारखे त्यांचे सगळं प्रॉपर्टी सफरचंद सारखी तर ते निशाणी सफरचंद देते. आता दिसेल मला बघा काही असो, उन्हातानात बसलेला हा मतदार बांधव मात्र फार हुशार आहे. तुम्ही सर्वांची भाषणं ऐकता, पण ज्याला मतदान करायचं त्यालाच करता. हा मोडणींचा इतिहास आहे, हा माड्याचा इतिहास आहे. मोठी मोठी लोक उभी आहेत. आमच्या विनंताई, आमच्या बहिणी एकमेव महिला उमेदवार आहेत. आपलं कर्तव्य आहे की नाही? आपण कशाला भाळतो? आपण एखादा श्रीमंत उमेदवार असला, दुसरे उमेदवार तर एवढे श्रीमंत आहेत की ते हवेत आहेत सध्या. बघा हवेतून खाली यायचं कामच आमचा साखर कारखान्याचा जो काही पैसा तिथं म्हणजे त्यांनी आता ही हवेतून उतरवण्याची धमक माहिती आहे कोणाच आहे? हे फक्त तुमच्या मतदारराजांमध्ये. लोकसभेच्या वेळी त्यांचं गोडाऊन सील केलं होतं आणि म्हणून त्यांनी पक्ष बदलला. वा 6 ते 8 महिन्यापासून जे कामगाराचे पैसे दिले नाही त्या भरोशावर त्यांनी निवडणूक सुरू आहे. पंढरपूरमध्ये काय काय भूखंडाचा कालाबाजार केला हे वेगळे सांगण्याची गरज नाही. यापूर्वी हवेत असलेले हे उमेदवार कधीतरी मोडणीमध्ये येऊन तुमच्या सुखादुःखात आलेच का हो बोलायला की काय आई तब्येत कशी आहे, दादा तब्येत कशी आहे, असं काही नाही. पण आता निवडणूक आली की फक्त उसाच्या दरावर बोलायचं आणि त्या भरोशावर आता मतं मागायची. अशा प्रकारे एक तिसरे उमेदवार आहे. दुसऱ्या उमेदवारांचं सांगायच्याबद्दल मी तुम्हाला एक सांगतो, स्वतःचं काही काम नाही म्हणजे सफरचंदवाले, काही कर्तृत्व नाही त्याच्यामध्ये. म्हणजे एक सफरचंद आहे, एक तुतारी आहे आणि आता सफरचंद आणि तुतारीचं टायमिंग करेक्ट कार्यक्रमाला वाजून आली आपली घड्याळ पण आहे. त्याच्यामुळं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जागरूक राहायचं. यांची दडपशाही सर्वांना माहित आहे. नावावर आले गुन्हे आहेत दोन्ही उमेदवारांचे आणि गुन्हे ते साधे सुधे नाही. जाऊन पोलीस स्टेशनला एकदा रेकॉर्ड काढा. मी तर म्हणतो काही सत्ता येऊ द्या. तुम्ही वकील आहात स्वतः, तुम्ही आमदार झाले की हे गुन्हेगारी रेकॉर्ड एकदा काढून एकदा या जनतेसमोर सांगायला मलाच बोलवा, मी सांगतो. मी काय आहे का अमोल मिटकरी हा फार फाटक्या घरातला आहे, अगदी सामान्य कुटुंबातला. अजितदादांनी खूप लोक मोठी केली साहेब आयुष्यात, खूप लोक मोठी केली. लंकेला काही कमी नाही दिलं अजितदादांनी. 5,000 कोटी रुपये दिले. शिरूरला काही पैसा कमी दिला नाही. आमच्याकडे राजेंद्र शिंदे नावाचे आमदार आहेत, त्यांना काही पैसा कमी दिला नाही मतदारसंघात विकास करायला. अमोल कोल्हेंनी घर विक्री काढलं होतं त्यावेळेस अजितदादा देव माणसासारखे धावून गेले होते. पण अशी लोक ज्यावेळेस दगाफटका करतात त्यावेळेस त्यांना कसं उत्तर द्यायचं मला एवढंच माहित आहे. आणि मी हेच सांगतोय, शायर हूं मैं फरमाना आईना दिखाना मैं बैठ कर लाशों पर गजल कह नहीं सकता. इस जुर्म की चाहे जो सजा दो मुझे लेकिन मैं जुल्म पर खामोश कभी रह नहीं सकता. ये जुल्म से, इथं अत्याचार से जे दगाफटका करता तुम्ही त्यामुळे बोललं पाहिजे. हे आमचं काम आहे, हे आम्ही सांगितलं पाहिजे. मी आता आल्यानंतर तुम्ही माझा सत्कार करताना मला पांडुरंगाची मूर्ती दिली आणि माझ्या डोक्यामध्ये पगडी घातली तुकोबाची किंवा सावता महाराजांची. तितका मी नक्कीच मोठा नाही. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी याने पथ्य सांभाळावी. नाहीतर साखर कारखाने लोकांचे पांडुरंगाच्या नावाने आहे, अनेक विठ्ठलाच्या नावाने आहे. पण नाव विठ्ठलाचं द्यायचं आणि आपल्याच मजुरांना आपल्या रोजगारांना चेपायचं, असं पाप मात्र मी वारकरी खानदानात जन्माला आलो असं माझ्याकडून होत नाही. म्हणून हे जे काही वार्ता सांगतायत अनेक लोक मला मित्र भेटतात की आमच्या आजोबांनी असं युद्ध केलं, आमच्या आजोबांनी तसं युद्ध केलं, आमचे आजोबा असे होते, आमचे आजोबा. आणि तुमचं कर्तृत्व काय?
तुमचं सांगा ना काय कर्तृत्व आहे. त्यामुळे तिसऱ्या उमेदवाराला तर आल्यानंतर तुम्ही हेच सांगा, ठीक आहे बबनदादांनी 30 वर्ष काम 35 वर्ष काम केलं असेल, निधी आणला असेल, तुम्ही काय केलं ते सांगा ना. मला सांगा, बाप किती मोठा श्रीमंत असला आणि आता मुलगी पाहायला मुलाला जायचं, तर मुलाचं कर्तृत्व विचारतील ना मुलीवाले, तू काय करतो ते सांग ना. तुझे आजे पंजे बाबा काय करतात हे राहू दे, तुझं कर्तृत्व सांग. त्याने किती सांगितलं, नाही माझ्या आज्याचा पुण्याला फ्लॅट आहे, मुंबईला फ्लॅट आहे, अमेरिकेत फ्लॅट आहे, वगैरे वगैरे. तरी मुलीचा बाप तर विचार जावई बापू हे बरोबर आहे, पण तुमचं काय ते सांगा ना. त्याच्यामुळे या उमेदवाराचं स्वतःचं काही नाही, तिसऱ्या नंबरच्या उमेदवाराचं स्वतःचं कर्ज माफीत बसवलं, पण शेतकऱ्याचं कर्ज कधी त्यांना माफ करता आलं नाही. अशा या त्रिकुटामध्ये आपली मिनलताई उभी आहे. सोप्या भाषेत सांगू करा, गांजाच्या शेतात तुळसाचं रोपटं आहे आणि या तुळसाच्या रोपट्याला पाणी घालण्यासाठी आपल्या आई बहिणी ज्या तुम्ही उन्हात तानात, खरं सांगा महायुतीच्या सरकारमध्ये जर दादा सहभागी झाले, का झाले? हा जो विकास निधी आणता आला, आज लाडकी बहीण योजना आले का नाही? 1500 रुपये आले. दुसरा 1500चा हप्ता आला म्हणजे भाऊबीज रक्षाबंधनच्या वेळी 1500 नंतर आली आणि भाऊबीजेच्या पूर्वी 1500, असे 7500. परत महायुतीचं सरकार येऊ द्या, मिनलताई तुम्हाला नका, त्यांना मतदान करू नका, पण त्या उमेदवारांना बहिणी म्हणताय. अरे तुला काय करली 7,500ची किंमत? जी गोरगरीब लोक आहेत, कष्टकरी आहेत, श्रमकरी आहेत, तर हातावर आपलं विंचवासारखं बिराळ कुटुंब घेऊन तर हातावर जगतात, त्या लोकांना 1500 रुपये काय हे माहित आहे. म्हणून आपल्या आई बहिणी भरभरून आशीर्वाद यावेळेस या सरकारला देतील. किती सुंदर योजना अजितदादांनी आणल्या. अजितदादा अर्थमंत्री दहाव्यांदा या महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला. आणि लाडकी बहीण योजना, पूर्वी काय म्हणायचे, लाडकी बहीण योजना चालणार नाही. मग संजय राऊत काय म्हणायचे, संजय राऊतच्या जिभेला काही हाड आहे की नाही म्हणते. शिवसेनेचा प्रवक्ते म्हणून तुम्ही बोलता, एक शेर आहे, शर्म तो उनको आती है जो शर्म को शर्माते हैं, ये तो इतने बेशरम है की शर्म भी इनको शर्माती है. उठ सूट काय बोलायचं असतं. आता ते दादाच्या गुलाबी जॅकेटवर बोलायचं, बोलले गुलाबी जॅकेट. तुम्हाला तुमच्या पोटात काय दुखतंय? आम्ही गुलाबी घालो का, काळं घालो का, निळं घालो का, हिरवं घालो? म्हणजे इतक्या तुम्ही टोकाच्या भाषेवर बोलता. संजय राऊतांनी पहिलं काय म्हटलं, सरकार ही योजना सरकारची बंद पाडणार आहे. मग नंतर त्यांना माहित पडलं की सरकार योजना चालवते, महिलांमध्ये प्रसिद्ध झाली. आता त्यांनी त्यांचा जाहीरनामा काढला मल्लिकार्जुन खरगेंच्या समोर. ते म्हणतात आम्ही जर सरकारमध्ये आलो तर 3,000 रुपये देऊ. म्हणजे तुम्ही एक प्रकारे मान्य केलं की हे लाडकी बहीण योजना गेम चेंजर आहे आणि हीच गेम चेंजर असणार आहे. फेक नेरेटिव्ह तुम्ही लोकसभेच्या वेळी सेट केला. तुम्ही सांगितलं लोकसभेच्या वेळी काय, या देशाचं संविधान बदलणार. संविधान बदलणं इतकं सोपं आहे असं तुम्हाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं जे संविधान बनवलं ते बदलण्याची ताकद कोणाच्या बापात नाही, लक्षात ठेवा. सूर्य चंद्र आहे तोपर्यंत या देशाच्या संविधानाला हात लागू शकत नाही. आणि या संविधानाचा विचार जगणारा आमचा नेता म्हणजे अजितदादा आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर, 18 पगड जाती, मग हिंदू असेल, मुस्लिम असेल, तळागाळातला आमचा सर्व समाज. महायुतीच्या सरकारने हे बघितलं नाही की लाडकी बहीण योजना देताना फक्त हिंदूंच्याच बहिणींना द्यावं, असं बघितलं नाही. आमच्या मुस्लिम भगिनींना पण तो फायदा झाला, आमच्या 18 पगड जातीच्या भगिनींना तो फायदा झाला. शेतकऱ्यांची वीज बिल माफी, किंवा आता जे साहेबांनी सांगितलं, दिलीप वळसे पाटील साहेब ऊर्जा मंत्री असताना 14 लाख रुपये 93 लाख रुपये तुमचे या ठिकाणी माफ केले होते. आपल्या सरकारने आता 7.5 हॉर्स पॉवरची मोटर असेल तिथपासून तुमच्या शेताचे आपण पाणी घेतो. मागचं बिल शून्य केलं का नाही? मागचं बिल शून्य केलं. आता ते किती कोणाकोणाचं बिल शून्य झालं? हातवर करा, प्रामाणिकपणे हातवर करा. कारण ही सावका महाराजांच्या विचारांना पोलीस झालेला मतदारसंघ आहे. बाकी झाला नाही. तुम्ही बोलत नसता का मोठीमध्ये तुमचं वीज बिल माफ. आता जसं माझ्या बहिणी बोलतात, मी खोटं नाही करणार. महात्मा फुले म्हणत नाही काही खोटं नव्हतं. एक माणूस शिकला तर एकटाच शिकतो, पण एक महिला शिकली तर 2 कुटुंबाचा उद्धार करते. आणि महिला बोलतात, महिला शिकतात, महिला प्रपंच सांभाळतात. म्हणून मला लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात आले का नाही? हो की नाही? बोलत जा बरं, हो की नाही? आले. तुमचं वीज बिल माफी झाली की नाही? हो असेल तर हो सांगा ना, हो की
करा बरं. बघा आता तुमचे जे उभे आहेत ते उभे आहेत त्याची झाली. या सरकारने 21,000 रुपयापासून 20 लाख रुपयापर्यंत 2 लाख रुपयापर्यंत जे काही आमच्या बळीराजाचं शेतकरी बांधवांचं जे काही बिल असेल ते माफ केलं आणि धाडस करण्याचं काम या महायुतीच्या सरकारने केलं. म्हणून आपल्याला मिनलताईला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे. म्हणून आपल्याला लाडकी बहीण योजना सुरू राहिली पाहिजे. बरोबर आहे. म्हणून आपल्याला आपल्या मिनलताईला तुम्ही भाग्यवान लोक, तुम्हाला एका बहिणीचा प्रचार करण्याची संधी मिळाली. या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकमेव आपल्या महिला उमेदवार आहेत. त्यामुळं आमिषाला बळी पडू नका. हे लोक येतात 2-4 दिवस सांगतात आमचे कारखाने आहेत, आम्ही जे काही त्यांना आमिष द्यायचं आमिष देण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न करतात. मी जबाबदारीने सांगतो, बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य जरा लक्ष देऊन ऐका. आणि अजिबात कुणाला अजिबात घाबरायचं नाही. आपलं गीत आहे, भीती नामा तुझी मुली ही गडगडणाऱ्या नभा. काय ऊन वारा सावली याच्या कधी परवा मावळ्यांनी केल्या नाही. आपल्याला ही लढाई लढायची आहे आणि नुसती लढायची नाही, ही लढाई जिंकायची आहे. त्यामुळं आपण येणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की तुमचं मत मीठ मिरची एवढं स्वस्त समजू नका. आई आणि बहिणीची इबडत जितकी महत्वाची आहे तितकं लाख मुलाचं हे मत आहे, हे कोणाला विकू नका. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं. आता कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारनं जे काम 2004 मध्ये मंजूर केलं होतं, अद्याप ते काम सुरू झालं नाही. कृष्णेचं वाया जाणारं जे पाणी आहे ते भीमा नदीत आणलं गेलं नाही. या भागाला जर ते भीमा नदीत पाणी आणलं गेलं नाही तर या भागाला सिंचनाचा लाभ मिळणार नाही आणि पाणी सुद्धा मिळणार नाही. हे जे कृष्णेचं वाया जाणारं पाणी आहे हे आपल्याला या भीमा नदीमध्ये आणायचं असेल तर आपल्याला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबावं लागेल. अजितदादा तुम्हाला माहिती आहे कसा नेता आहे महाराष्ट्रामध्ये. जे पोटात आहे ते ओठात आहे. डाव पत्र अजितदादाला कधी जमलं नाही. डावाचं राजकारण जमलं नाही, सुडाचं राजकारण जमलं नाही. जे आहे ते स्पष्टपणे बोलतात आणि दादांचा शब्द आहे, दादांचा वादा आहे की 2100 रुपये महिलांना महायुती सरकार परत सत्तेमध्ये आलं तर दुसऱ्या दिवसापासून सुरू होतील. आणि हाही वादा आहे की हे जे उमेदवार आपल्या ताई निवडून आले या ठिकाणी तर जे काही कृष्णेचं वाया जाणारं पाणी आहे मी शपथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या भागाला मिळणारं पाणी काही करू, सरकारकडे कुठल्याही पद्धतीने बसू आणि हे योजना मंजूर करू आणू. म्हणून आता प्रचार शिगेला पोहोचलाय. 2 दिवस राहिले. तुम्हाला तुमच्या जीवनातले जयाची किती आहे मोजून 10 मिनिटं. मतदार केंद्रावर तुम्हाला रांगेत उभं राहायचं, त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड दाखवायचं, त्याच्यानंतर तुम्हाला बोटाला शाई लावायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्या मशीन समोर आपलं बटन दाबायचं आहे. उर्वरित जो वेळ आहे एका वर्षाचे 365 दिवस तुम्ही तुमच्या आयुष्याचे 10 मिनिटं ताईला द्या. 365 दिवसाप्रमाणे जे 5 वर्ष होतात ते 2000 दिवस तुम्ही त्यांचे घ्या. जर ताईने कधी फोन नसेल नाही उचलला, जर ताई तुमच्या मदतीला धावून नाही आल्या, जर संकटामध्ये कामी नाही आल्या तर नक्कीच आम्ही ताईला जाब विचारू. पण मला विश्वास आहे की आपली एक बहीण, उच्च शिक्षित बहीण 2 लोकांच्या बरोबरीने लढते. तुल्यबळ लढत आहे. आपण काय दुश्मनाला कमजोर समजायचं. रणांगणामध्ये कोणी असला मी असं येऊन बोलणार नाही की आपला विजय निश्चित आहे. अजिबात नाही. आपले बूथ मजबूत पाहिजे. आपले बूथ प्रमुख काय करतात, गावागावामध्ये आपल्या बूथ प्रमुखाने गेलं पाहिजे. कारण हे 2 दिवस आता तुमच्या भागात रात्र वेळेची आहे आणि दिवसही वेळेचा आहे. त्याच्यामुळं तुमच्या भागातल्या माझ्या बूथ प्रमुख असतील त्यांनाही विनंती आहे तुम्ही त्या त्या गावात थांबा, आपले बूथ मजबूत ठेवा, जास्तीत जास्त मतदान करून घ्या आणि लोकशाही मधला हा पवित्र दिवस जो मतदानाचा असतो तो सुद्धा आपण करून घेतला पाहिजे. मी इतक्या लांबून का आलो तुम्हाला माहिती आहे. तुमच्या बबनदादाला 1,500 कोट दिले. मिलिंदजी खोटे नाही 1,500 कोट. मी येतोय विदर्भामधून. माझा जिल्हा आहे अकोला. माझ्या जिल्ह्याच्या बाजूला शेगाव संस्थान आहे संत गजानन महाराजांचं. तिथं आम्ही सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहे. दिवसभर रानात राबतो म्हणून आमचा वाण काळा आहे. काळा असल्याचा मला अभिमान आहे. जो काळा तो शेतकरी असतो. मिलिंदभाई म्हणजे काय आम्ही नाही का शेतकरी. तुम्ही शेतकरी आहे पण आम्ही शेतकरी आहे. तुमच्याकडे शेती आहे, शेती असलं आणि शेती कसलं यात फरक आहे का. आम्ही कोरडवाहू शेतकरी
सोयाबीन आम्हाला एकरी 20 क्विंटल पिकावं. 4 एकरामध्ये आम्हाला सोयाबीन, मला स्वतःला 4 एकरामध्ये 8 पोते सोयाबीन झालं, 2 क्विंटल. एका एकराला 8 ते 10,000 रुपये खर्च आहे आणि 4,000 रुपये भाव आहे. दादांना फक्त एक मेसेज टाकला व्हॉट्सअपला, दादा सोयाबीन शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे, 5,000 रुपये सोयाबीनला अनुदान. महाराष्ट्र कॅबिनेटमध्ये निर्णय झाला, हेक्टरी 5,000 सोयाबीनला अनुदान, हेक्टरी 5,000 कपाशीला अनुदान, दुधाला सुद्धा दरवाढ मिळाली, कांद्याला सुद्धा योग्य दर मिळाला, वीज बिल माफ झालं, 1,500 रुपये लाडक्या बहिणीचे यायला लागले. अजून कसं सुंदर राज्य पाहिजे. ऐसा करो राज्य जहां मिले सबन को अन्न, छोटा बडा सब सम बसे रैदास रहे प्रसन्न. आपलं बटन किती नंबरला आहे? 3 नंबर. मग यांना माहिती आहे का? बघूच मग. पहिल्या नंबरला कोणता आहे? पहिल्या नंबरला हत्ती आहे. 2 नंबर हे 2 नंबर बटन आहे. 2 नंबर आपलं एक पाऊल पुढं आहे. आपण विकासाच्या दिशेने एक पाऊल आहे, म्हणून आपलं अनुक्रमांक 3 आहे. आणि तुम्हाला सांगतो, रामकृष्ण हरी म्हणणं सोपं असतं. रामकृष्ण हरी घड्याळून भारी हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला अनेक नकली लोक दाखवतो जे पांडुरंगाचं नाव देतात, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. असं रामकृष्ण हरी म्हणता एकीकडं, दुसरीकडे मात्र ज्या पद्धतीने तुम्ही वागता ना, ते वागणं बोलणं अजितदादामध्ये नाही. उसळ डोंगा कधी जसं नव्हे डोंगा, काय गुरलासी वरली रंगा, चोखा डोंगा पण जनतेप्रती दादांचा भाव नाही डोंगा. काय गुरलासी वरली रंगा. स्पष्ट मनाचा माणूस. माझ्यासारख्या फाटक्या माणसाला माझं 4 एकर शेत आहे सोयाबीनचं आणि 8 पोते झाले. मला एकरी 5,000 रुपये अनुदान भेटलं. आणि शेतात राबणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला आज घ्यायला विमान येते, याच्यापेक्षा मला काय पाहिजे. माझ्यापेक्षा जास्त भरभरून तर ते कोल्हेंना दिलं. खासदार कोल्हे, त्यांना विचारा. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका करणं सोपं आहे, ते कोणी करू शकतं. पण तो विचार कृतीत आणणं याला मावण्याचं काळीज लागतं, ते तुमच्याकडे नाही. शिवप्रताप करून ठेवता. मी इथं काय सांगतोय हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे स्कोपच्या बाहेरचा विषय पण तुम्हाला समजला पाहिजे की दादासोबत बैमानी करणारे लोक कसे आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला सकाळी आपलं मत सकाळी 7 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान केंद्रावर जा. आपले काही कोणी नातेवाईक असतील, वेगवेगळ्या गावात आपले नातेगोते असतील, त्यांना फोन करा. आपलं एक मत फार महत्वाचं आहे. आपल्या एका मतावर जर आपल्या ताई निवडून आल्या तर तुम्हाला सांगतो, दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रत्येकाचं भविष्य उज्ज्वल आहे. प्रत्येकाचं भविष्य उज्ज्वल आहे. काय सांगता येते मला सांगा. आदितीताई तटकरे, आमच्या सरोजताई अहिरे, या 2च महिला प्रतिनिधी आपल्या पक्षामध्ये होते. आणि महिला बाल कल्याण खातं महिलेकडे द्यायचं असं ठरलं होतं. त्यामध्ये आदितीताईंना महिला बाल कल्याणची जबाबदारी दिली गेली. तुमच्या गोरगरिबांचा आशीर्वाद लागला. फार जबाबदारीने बोलतोच मी, कॅमेऱ्यावाले रेकॉर्ड करून घ्या. टीव्हीवाले असतात पण मी त्यांच्या कॅमेऱ्याच्या अडचणीची असं नाही बोलत, नाही पडते बोलतो ते व्यवस्थितच बोलतो. आपल्याकडे महिला प्रतिनिधी जर निवडून आल्या, तुमचा आशीर्वाद असला ना, तर पहिल्या टर्मची आमदारकी राज्यमंत्री पदापर्यंत जाऊ शकते. लक्षात घ्या. मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून तर बोलतोय, पण पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय. कारण महिला प्रतिनिधींची आज गरज आहे. जनतेमध्ये जाणं, त्यांचे प्रश्न सोडवणं. आणि मला अभिमान वाटतो की माझ्या पक्षाने 10% महिलांना प्रतिनिधित्व दिलं. मुस्लिम समाजातून 5 उमेदवार आपले आहेत. आपले नवाब मलिक साहेब आहेत, त्यांच्या कन्या सना मलिक आहेत, जिशान सिद्दीकी आहेत, त्याच्यानंतर आपले नजीब मुल्ला आहेत आणि हसन मुश्रीफ साहेब आहेत. असं प्रत्येक समाजाला, मराठा समाज असेल, धनगर बांधव असतील, आदिवासी बांधव असतील, माळी बांधव असतील, 18 प्रजाती महिला असतील, या सर्वांचा सन्मान करणारा आपला महाराष्ट्र, शिवशाहू फुले आंबेडकर, यशवंतराव चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र. आता भावनिक होऊ नका. आपले शेतकरी वर्ग जो आहे तो एवढा भावनिक आहे, म्हणजे माहेरच्या साडीमध्ये अलकाकुबर रडल्या तर आपण हे रडलो. आपल्याला काय करावं लागतं. माहेरच्या साडीमधल्या अलकाकुबर प्रत्यक्ष जीवनामध्ये फार चांगले आहेत. आपण अजिबात भावनिक होऊ नका.
फेक नेरेटिव्ह लोकसभेला होता तो साहेब आता विधानसभेला नाही. त्या पद्धतीने यांनी सांगितलं होतं. आता यांच्याकडे फेक नेरेटिव्ह काय? उद्धव साहेबांचं आहे ना, पण माझी बॅग तपासली. अरे निवडणूक आयोगाची बॅग तपासणार नाही. अजितदादांची बॅग तपासली. अजितदादांच्या बॅगेमध्ये चिवडा निघाला, चकल्या निघाल्या, अनारसे निघाले. मुख्यमंत्र्यांची बॅग तपासली. त्याचा इतका दबाव करण्याची काही आवश्यकता नाही. त्यांचे एक प्रवक्ते आहेत, त्याचा रोज दादा हो पण उद्धवजींची बॅग तपासली ना ताई. त्यात काही नसेल सर नाही तर दर कशाला, म्हणून त्याला काही घाबरायची गरज नाही, त्याला काही घाबरण्याची कारण नाही. जे प्रामाणिक आहेत ते प्रामाणिक राहावं. मोडणी वासियांनो, माझ्या माढ्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील सुजाण भावांनो, तुमची जबाबदारी आहे. इथं वृद्ध आमचे जे मार्गदर्शक आहेत सगळे आई वडिलांसारखे ते बसलेले आहेत. तुम्ही अजिबात भावनिक होऊ नका. लोकसभेत एवढी भावनिक झाला, पण विधानसभामध्ये राज्यामध्ये महायुतीचं सरकार, केंद्रामध्ये भाजपचं सरकार, दोन्ही सरकार एकत्र आपले उमेदवार निवडून आले तर मला सांगा विकास कामाला आपल्याला वेळ देईल ना? भावनिक शिवाजी महाराज जर भावनिक राहिले असते तर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या तावडीतून आग्र्यावरून सुखरूप राजकारण आणण्याकरता ते जिवंत असताना त्यांचा अंत्यविधी उरकवला नसता. भावनिक राजकारण बाजूला, पण स्वराज्य सुरक्षित राहणं हे महत्वाचं, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलं. बाबासाहेब आंबेडकर भावनिक असते तर लंडनचा अभ्यास करून रमाईच्या मांडीवर जे 5वं अपत्य केलं राजरत्न नावाचं, त्याच्या अंत्यविधी राहू शकले असते. पण त्यांना माहित आहे माझं एक लेकरू गेले असेल तरी चालेल, पण माझ्या समाजात ते हजारो लेकरं आज जिवंत राहिले पाहिजे. त्याकरता भावनिकता बाजूला ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक नवा मूल मंत्र, एक नवी दिशा दिली. हे आमचे सर्व आदर्श, ज्यांना आम्ही म्हणतो शुभ शाहू फुले बाबासाहेब, आणि यांचा आदर्श घेणारा आमचा महाराष्ट्र, आणि आज तारावाडीच्या रूपात मिनलताई साठे या मतदारसंघामध्ये उभ्या. हवेतली माणसं खाली आणणार नाही तुम्ही, मला खोटं सांगत नाही. आजच ती एवढ्या हवेत आहेत. उद्या चालून जर ते गाडीमध्ये बसले, तुम्ही कोणा गावातून त्यांची गाडी गेली तर ते काटे खाली करणार नसतील तर असे उमेदवार काय कामाचे? असं सोपं नसतं. आज तुम्ही इकडा, उद्या तुम्ही तिकडे तुतारी करून भेटलं जातं, इकडे राहतो, असं नाही चालत. त्याच्यामुळं आपल्याला जे हवेत आहे त्यांना जमिनीवर आणायचं आहे, आणि जे जमिनीवर राहतात ते कायम जनतेशी नाळ ठेवून असतात. आपल्या मिनलताई त्यांचा वारसा हा जमिनीवर राहणाऱ्यांचा वारसा आहे. वेळ अभावी मी तुमच्याशी जास्त बोलू शकलो नाही. 12:15 वाजले. मलाही बोलावं वाटतं तुमच्यासोबत, पण मला परत एकदा संधी पाहिजे मोडणीमध्ये येऊन भाषण द्यायची. कारण एकदा मी येऊन गेलो व्याख्यानाला, दुसऱ्यांदा आज प्रचाराला आलो. पण गुलाल उधळाच्या दिवशी जर तुम्ही मला बोलावलं तर खोटं सांगत नाही, माहिती आण घेऊन सांगतो. गुलाल उधळाची संधी जर तुम्ही दिली तर या मोडणीवाल्यांचा जो शब्द मी आज या ठिकाणी दिला तो पूर्ण करण्याचं आश्वासन संत सावता महाराजांच्या साक्षीने देतो. मला आनंदला जायचं होतं, पण वेळेअभावी मी जाऊ शकलो नाही. आपला शेत, आपली माऊली आहे. कांदा मुळा भाजी एवढी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी एवढा झाला माझा हरी, ऊस गाजर रताळू एवढा व्यापीला से गोपाळू, सावता मनी केला मला विठ्ठल पायी गोविला गला. असा अभंग अभिजित पाटलांनी म्हणून दाखवा आणि आपल्याकडून पैसे घेऊया. तुम्ही तर पंढरपुरात जन्माला आले, पांडुरंगाच्या दरबारात जन्माला आले. आमच्या त्या एक मी ऐकाने मारकरी मान नसेल महागड्या वाचेचा रसा तरी निर्मळ त्याच्या गळा माग असं नसतो. मिनलताईने मला का बोलायला माहिती तुम्हाला की दादा तू हेच सांग आमच्या मतदारसंघात. हेच सांगितलं मी, काही जास्त नाही बोललो. तुम्हाला एवढंच सांगितलं की बाबा जबाबदारी तुमची वाढलेली आहे. तुमच्या आयुष्यातले या 5 वर्षातले 10 मिनिटं तुम्ही मतदार केंद्रात द्या. उर्वरित 5 वर्षाची सेवा ताईकडून मायबाप जनता म्हणून करून घ्या. शेवटी लोकशाहीमध्ये तुम्ही सर्वोच्च आहात. कुठल्याही आमिषाला भूलथापाला बळी पडू नका. तिकडे कागलमध्ये समर्जित घाडगे उभे आहेत, त्यांच्या विषयाने तुतारी आहे. मी म्हटलं घाडगे साहेब तुतारी वाजून राहिले का? पण आवाज तुतारीचा बक्षीस घेऊन जा. तुतारी एक तुतारी ज्यामध्ये आम्हाला जीवित चोपडाने असं असतं. आता ते दिवस गेलेत. जो महाराष्ट्राची सेवा करू शकतो त्या अजितदादाच्या नेतृत्वातच या महाराष्ट्राची उद्याची जडणघडण होणार आहे. त्यामुळे आपला साथ एक
आपलं मत म्हणजे आदरणीय अजितदादांना आणि या महायुती सरकारला सत्तेमध्ये आणण्याकरता अत्यंत महत्वाचं आहे. एक मत महत्वाचं आहे. दिवसाची रात्र करा, पायाला भिंगरी बांधा, पण मिनलताईचा प्रचार करून या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व पक्षाकडून सर्व पक्षाचे उमेदवार असताना एकमेव आपल्या महिला भगिनी उभ्या आहेत मिनलताईच्या रूपानं. त्यांना भरभरून आशीर्वाद द्या, त्यांच्या पत्रामध्ये भरभरून दान टाका आणि उद्या 1500ची योजना 2100 करून घ्या. आपल्या शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीचा जो धाडसी निर्णय सरकारने घेतला तो कायमस्वरूपी आपल्याकडे घ्या आणि आपल्या या मतदारसंघामध्ये चांगले दिवस आणा. बबनदादा मला फोन करतील, मला माहित आहे. ते म्हणतील काय तुझं आम्ही काय एवढं वाईट केलं. माझं वाईटच नाही केलं, पण 1500 कोटी रुपये घेऊन तुम्ही तिकडं का गेला. हे फोन करतात मला, माझे चांगले मित्र आहेत. फोन करते तू कशाला आला, कशाला नाही. माझी विनंती उभी आहे आणि बहिणीसाठी एक भाऊ आला. अजितदादा सगळे मी आमदार अजितदादांमुळे आहे. माझी अवकाश नव्हती आमदार व्हायची साहेब. माहिती शपथ सांगत नाही. आमच्याकडे का आमदार असतो काळा कावळा काळा, आमचा विठोबा काळा, आमची शेतमावली काळी, आमचा ज्योतिबा काळा. माणूस किती गोरा असू दे पण नजर लागून आमच्या धागा काळा. काय महत्व आमची काय अवकाश होती. 4 एकराचा शेतकरी मी, दिसायला आम्ही काळे सावळे, पण तरी अजितदादाला वाटलं हे पोरग कर्तव्य करायचं दिसतं, हे भल्या भल्याची शोक होतं, त्याच्यामुळे याला संधी द्या. आणि महाराष्ट्र विधान परिषदेवर 2020ला मी छोट्या समाजातल्या होता, तरी आपल्याला दादांनी संधी दिली. आमची जात काय पाहिली नाही, आमच्यामध्ये राजकीय पार्श्वभूमी काय पाहिली नाही, आमचा धर्म कोणता पाहिला नाही. काम करतो त्याला संधी दिली पाहिजे. हे आदरणीय अजितदादांचं धोरण महाराष्ट्रातल्या इतर कोणत्या पुढाऱ्यांना जमलं नाही. अजितदादा स्पष्ट आहे. म्हणून तरुण काळ मी बारामतीला होतो, इंदापूर भागामध्ये होतो. अजितदादांसाठी लोक दिवाने आहेत अगदी. त्यामुळे अजितदादांसारखा नेता या महाराष्ट्रामध्ये टिकला पाहिजे. आणखी त्यांना भरभरून बळ द्या आणि आपल्या मिनलताईच्या नावासमोरील अनुक्रमांक 3 घड्याळ चिन्ह दिवस 20 आणि तिथून 3 दिवसानंतर 23 तारखेला मी टीव्ही चॅनलवर सांगायला आहे. मी केलं आपण टीव्हीवर दिसतो ना, जो माणूस टीव्ही समोर जास्त बसत नाही तोच टीव्हीवर दिसतो आणि जो जास्त टीव्ही समोर बसतो तो कधीच टीव्हीत दिसत नाही. त्याच्यामुळे मी टीव्ही समोर बसत नाही पण मी टीव्हीत दिसतो. 23 तारखेला सर्व चॅनलला मी आहे आणि निवडून आल्यानंतर ताई कोण कोण दादाला बैमान झालं त्याचा नावासहित पंचनामा या मोडलिंगमध्ये करायला येणार. एवढा शब्द घेतो. मलाही जरा लवकर जायचं आहे. मला सांगताना अनुमान वाटतो जे प्रोफेशनल लोक सांगतात ना, असं आहे माझी 12:15 वाजता फ्लाईट आहे त्यामुळे मला जावं लागतं. मी माझ्या बायकोला सांगितलं, मला बायकोने सकाळी फोन केला म्हणजे तुम्ही म्हणजे निवडणुकीच्याच दिवशी येणार का. ते म्हटलं असं आहे माझं सकाळी मिनलताईंकडे एक माझ्या सभा आहे, दुपारी 1 वाजता माझी सोलापूर फ्लाईट आहे, तिथून मी टेक ऑफ घेणार आहे आणि बेलोरा एअरपोर्टला जाणार आहे आणि तिथून 3 मतदारसंघ करणार आहे आणि परवाच्या दिवशी येणार आहे. बाबा एवढं करणार. म्हटलं हे अजितदादाची पुण्य समजतो, नाहीतर आपल्या घरात 2 वेळचं अन्न नसायचं साहेब. माझ्या घरात खायला माझ्यासारख्या सामान्य माणसाला बळ दिला. आज मिनलताईला दादाने एबी फॉर्म दिला. आमच्या पक्षात ताई स्वतःची सांगायची इतकी सुंदर संधी तुम्हाला पुढे आहे. फक्त या लोकांनी तुम्हाला आशीर्वाद द्यावा, प्रामाणिकपणे भावनेने तुमच्या पाठीशी राहावं. या मतदारसंघामध्ये ताईकडं नक्कीच एक जबाबदारीचं पद दिला. एवढं जबाबदारीनं बोलतो. आपण माझा पांडुरंगाची मूर्ती घेऊन जो सन्मान केला, पगडी मी याच्याकरता घातली नाही कारण तेवढी माझी पात्रता नाही. मी पगडी घेऊन माझ्या घरी सुरक्षित देवाऱ्याच्या ठिकाणी ठेवणार. आपण एवढं प्रेम दाखवलं त्याबद्दल आपले आभार मानतो. आज मी मोडलीचा चहाही पिऊन जातो. मी जातो नाही चहा पिऊन जात नाही, पण आल्यानंतर काही घेऊन आल्यानंतर मागच्या हक्काचा जेवण बापू आपल्याकडे मी करणार. एवढा शब्द आम्हाला तुम्ही द्यावा आणि आपल्या सर्वांची रजा घेतो.